जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण शिवाजी महाराजांचा तो बापाचा बाप वाख शिवबा या गाण्याचा अर्थ पाहणार आहोत। तर चला मग पाहूया। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला। म्हणजे काय? हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि भावुक करणारे शाहिरी लोकगीत आहे। हे गाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आणि त्यामागे असलेल्या राजमाता जिजाऊंच्या संस्काराचा गौरव करते। जिजाऊंच्या कष्टाचे फळ आणि पुण्याईचे फळ म्हणजे काय? पुण्याई फळाला येणे म्हणजे आयुष्यभर केलेले कष्ट, घेतलेले व्रत आणि केलेली प्रार्थना शेवटी यशस्वी होणे। जिजाऊंनी बालशिवबांना केवळ जन्म दिला नाही, तर त्यांच्यावर स्वराज्याचे, न्यायाचे आणि पराक्रमाचे संस्कार केले। प्रतिकूल परिस्थितीत परकीय राजवटींच्या जुलमाचा सामना करत त्यांनी शिवबांना घडविले। जेव्हा शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तेव्हा जिजाऊंनी घेतलेले अपार कष्ट आणि त्यांची पुण्याई खऱ्या अर्थाने फळाला आली, असा या ओळीचा अर्थ आहे। तो बापाचा बाप वाख शिवबा जन्मला। म्हणजे काय? हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि स्वभावाने कौतुक करते। अतिशय उर्मी आणि विरगत निर्माण करणारे हे गीत आहे। या गाण्याच्या ओळीमध्ये शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची भव्यता आणि त्यांच्या जन्माने मराठी मातीला मिळाले वैभव याचे सुंदर वर्णन केले आहे। महाराजांची तुलना येथे वाघाशी केली आहे। वाघ हा जसा जंगलाचा राजा असतो, तो कोणालाही न भीता स्वतःचे साम्राज्य निर्माण करतो आणि एकाच डरकाळी शत्रूच्या मनात धडकी भरवतो, तसेच शिवराय होते। शिवरायांचा जन्म म्हणजे एका सिंहाचा किंवा वाघाचा जन्म होता, ज्याने पुढे जाऊन जुलमी सत्ताच्या छाताडावर पाय ठेवून स्वराज्य निर्माण केले। थोडक्यात सांगायचे म्हणजे काय? स्वाभिमानाची जागृती करणे। या गाण्यातून ऐकणाऱ्यांच्या मनात एक नवीन ऊर्जा आणि स्वाभिमान जागा होतो। शिवरायांनी केवळ स्वराज्य निर्माण केले नाही, तर सामान्य माणसालाही वाघासारखे जगायला शिकवले। हे गाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अलौकिक आणि माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो